नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 10 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच राष्ट्रीय विद्यार्थी दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 9 जुलै। स्पष्टीकरण: भारतात राष्ट्रीय विद्यार्थी दिवस प्रामुख्याने 9 जुलै रोजी साजरा केला जातो। हा दिवस जगातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनांपैकी एक असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVPच्या स्थापना दिवसाचे म्हणजेच 9 जुलै 1949 चे प्रतीक आहे। या निमित्ताने राष्ट्र उभारणी आणि विद्यार्थी कल्याणाशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। प्रश्न 2, नुकतेच कोणत्या देशाच्या मदतीने गुजरातमध्ये हवेने भरलेल्या रबर धरणाचे निर्माण केले जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दक्षिण कोरिया। स्पष्टीकरण: गुजरात सरकार राज्यात पहिल्यांदाच दक्षिण कोरियाच्या तंत्रज्ञानावर आधारित हवेने फुगवले जाणारे रबर धरण बांधणार आहे। सुमारे 160 कोटी रुपये खर्चाचे हे दोन रबर धरणे छोटाउदेपूर जिल्ह्यातील हेरन नदीवर आणि तापी जिल्ह्यातील अंबिका नदीवर बांधली जात आहेत। दक्षिण कोरिया देशाची माहिती, राजधानी सोल। चलन: दक्षिण कोरियन वॉन। राष्ट्रपती ली जे-म्यंग। आता पाहू दक्षिण कोरियाशी संबंधित इतर चालू घडामोडी। हान सेओंग-सूक यांची दक्षिण कोरियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। दक्षिण कोरियाचा रोबोट भिक्षू गाबी याने बौद्ध दीक्षा घेतली। डेन्मार्क येथे आयोजित उबेर कप 2026 चे विजेतेपद दक्षिण कोरियाने जिंकले। अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात फ्रीडम शील्ड नावाचा मोठा संयुक्त लष्करी सराव पार पडला। दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती युन सुक येओल यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। अमेरिका आणि दक्षिण कोरिया दरम्यान बडी स्क्वॉड्रन नावाचा संयुक्त हवाई सराव पार पडला। दक्षिण कोरियाच्या माजी प्रथम महिला किम कियान यांना 20 महिन्यांची शिक्षा झाली आहे। प्रश्न 3, नुकतीच पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो म्हणजेच BPRDच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आलोक मित्तल। स्पष्टीकरण: हरियाणा कॅडरचे 1993 बॅचचे वरिष्ठ IPS अधिकारी आलोक कुमार मित्तल यांची पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। हिंदुस्थान कॉपर लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अनुपम मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दक्षिण हवाई दलाचे प्रमुख म्हणून जसवीर सिंह मान यांची नियुक्ती करण्यात आली आहे। चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाचे एकात्मिक संरक्षण कर्मचारी प्रमुख म्हणून तेजिंदर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून रवी शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या विशेष सुरक्षा दलाच्या म्हणजेच SPGच्या संचालकपदी अमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न 4, नुकतीच दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राची पायाभरणी कोठे करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मध्य प्रदेश। स्पष्टीकरण: दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राची पायाभरणी मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात करण्यात आली आहे। विकासक: या केंद्राची निर्मिती अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसद्वारे केली जात आहे। वैशिष्ट्ये: हा भारताचा खाजगी क्षेत्रातील पहिलाच असा प्रकल्प असेल जिथे एकाच छताखाली कच्च्या मालापासून ते प्रणोदक म्हणजेच प्रोपेलेंट, स्फोटके म्हणजेच TNT आणि पूर्णपणे तयार क्षेपणास्त्र यंत्रणांची निर्मिती केली जाईल। मध्य प्रदेश राज्याची माहिती, राजधानी भोपाळ। मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव। राज्यपाल मंगूभाई सी पटेल। आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे। मध्य प्रदेशच्या जांभळी तूर आणि छतरिया तांदूळ यांसह 4 पारंपरिक पिकांना भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग प्रदान करण्यात आले आहे। रेवा येथील सुंदरजा आंब्याची पहिली आंतरराष्ट्रीय खेप संयुक्त अरब अमिरातीला म्हणजेच UAEला पाठवण्यात आली। भारताची सर्वात जड 120 मिलीमीटर वाहन माउंटेड मॉर्टर प्रणाली गरुडास्त्रची यशस्वी चाचणी मध्य प्रदेशातून घेण्यात आली। मध्य प्रदेशच्या खुरासानी चिंचेला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग देण्यात आले आहे।
सरकारी नोकऱ्यांसाठी असलेला 2 अपत्य नियम मध्य प्रदेश सरकारने रद्द केला आहे. प्रश्न 5. नुकतीच कोणत्या राज्य सरकारने ग्रीन डेटा सेंटर पॉलिसी 2026 ला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण. नुकतीच उत्तर प्रदेश सरकारने नवीन डेटा सेंटर पॉलिसी 2026 ला मंजुरी दिली आहे. या नवीन धोरणाचा उद्देश उत्तर प्रदेशला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक, पर्यावरणपूरक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI पूरक अशा डिजिटल हबच्या रूपात विकसित करणे हा आहे. उत्तर प्रदेश राज्याची माहिती. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. इट राईट कॅम्पस प्रमाणपत्र मिळवणारे चौधरी चरण सिंग विमानतळ हे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे. उत्तर प्रदेश सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मिशन झिरो पॉवर्टी उपक्रम सुरू केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने रेजी रोव्हर GNSS विशेष भूमापन मोहीम सुरू केली आहे. भारतातील पहिल्या खाजगी हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्पाला उत्तर प्रदेशमध्ये मंजुरी मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील 11 शाळांचा स्वच्छ आणि हरित विद्यालय रँकिंगच्या राष्ट्रीय यादीत समावेश करण्यात आला आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता देणारे आणि प्रोत्साहन देणारे उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे. प्रश्न 6. नुकतीच वनस्पतींची कॅन्स्कोरा अग्नी नावाची एक नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. महाराष्ट्र. स्पष्टीकरण. वनस्पतींची नवीन प्रजाती कॅन्स्कोरा अग्नी भारताच्या महाराष्ट्र राज्यात शोधण्यात आली आहे. हा शोध पुणे जिल्ह्यातील सुस हिल वर लागला आहे. या छोट्या औषधी वनस्पतीला अग्नी हे नाव देण्यात आले आहे कारण ती नैसर्गिक वणव्याने प्रभावित झालेल्या परिसंस्थेत उत्कृष्टपणे वाढते. शास्त्रज्ञांनी ही प्रजाती अतिसंवेदनशील म्हणजेच क्रिटिकली एंडेंजर श्रेणीमध्ये ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र राज्याची माहिती. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. देशातील पहिले समुद्रातील म्हणजेच ऑफशोर विमानतळ पालघरमध्ये उभारण्यात येणार आहे. भारताच्या पहिल्या ऑफशोर विमानतळासाठी महाराष्ट्रात मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात श्री अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने नागपूरमधील हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्र सरकारने पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंजुरी दिली आहे. इस्रायलसोबत झालेल्या करारानुसार महाराष्ट्रात पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चरचे उत्पादन केले जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तोफेचे गोळे बनवणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन शिर्डी येथे केले. प्रश्न 7. नुकतीच पंतप्रधान चहा श्रमिक प्रोत्साहन योजना कोणत्या राज्य सरकारद्वारे मंजूर करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण. नुकतीच पश्चिम बंगाल सरकारद्वारे पंतप्रधान चहा श्रमिक प्रोत्साहन योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने उत्तर बंगालमधील चहाच्या बागेत काम करणाऱ्या कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी एकूण 313.30 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. पश्चिम बंगाल राज्याची माहिती. राजधानी कोलकाता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी. राज्यपाल RN रवी. आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी. पश्चिम बंगाल सरकारने महिलांची सुरक्षा बळकट करण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केले आहे. पश्चिम बंगालच्या पारंपरिक लाकडी डिंगी नावाच्या बोटींना भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळाले आहे. ब्रेकिबॅक्टेरियम नेताजी नावाच्या जीवाणूची एक नवीन प्रजाती पश्चिम बंगालमध्ये शोधण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी कोलकात्यामध्ये स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचे अनावरण केले. यात INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेही आहेत. नॅशनल ई-विधान ॲप्लिकेशन म्हणजेच नेवा लागू करणारे पश्चिम बंगाल हे 33वे राज्य बनले आहे. आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना लागू करणारे पश्चिम बंगाल हे 36वे राज्य बनले आहे. ऋतव्रत बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले आहेत. प्रश्न 8. नुकतीच IIM बंगलोर ही संस्था आपला पहिला परदेशी कॅम्पस कोठे स्थापन करणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. इंडोनेशिया. स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे की IIM बंगलोर आपला पहिला परदेशी कॅम्पस इंडोनेशियामध्ये स्थापन करणार आहे.
हा कॅम्पस आसियान देशांतील विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना जागतिक दर्जाचे भारतीय व्यवस्थापन शिक्षण देण्यास मदत करेल. इंडोनेशिया देशाची माहिती. राजधानी जकार्ता. चलन इंडोनेशियन रुपया. राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो. आता पाहू इंडोनेशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. ट्रुकॉलरच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक स्पॅम कॉल्सचा त्रास होणाऱ्या देशांच्या यादीत इंडोनेशिया अव्वल स्थानावर आहे. इंडोनेशियातील माउंट इकोनो ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे. 9व्या शतकातील प्रंबानन मंदिर परिसराची पुनर्बांधणी करण्यासाठी भारत आणि इंडोनेशिया दरम्यान भागीदारी करण्यात आली आहे. 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा इंडोनेशिया हा या क्षेत्रातील पहिला देश ठरेल. इंडोनेशियाच्या एका अजगराने सर्वात लांब वन्य साप म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. इंडोनेशियाच्या जावा बेटावर मोठी दरड कोसळण्याची म्हणजेच भूस्खलन दुर्घटना झाली आहे. प्रश्न 9. नुकतीच गगनयान मोहिमेसाठी इस्रोने पहिली सॉल्व्ह म्हणजेच SOLV ग्राउंड टेस्ट कोठे घेतली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण. इस्रोने गगनयान मोहिमेसाठी पहिली सॉल्व्ह म्हणजेच सब ऑर्बिटल लॉन्च व्हेकल फॉर एक्सपेरिमेंट्स ग्राउंड टेस्ट आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथे यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंध्र प्रदेश राज्याची माहिती. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एम चंद्राबाबू नायडू. राज्यपाल जे अब्दुल नझीर. आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. आंध्र प्रदेश सरकारने राज्यव्यापी मोहीम योगांद 2026 चा शुभारंभ केला आहे. भारताची पहिली खाजगी मरीन गॅस टर्बाइन सुविधा आंध्र प्रदेशात स्थापन केली जाणार आहे. गंगम्मा जतारा महोत्सव 2026 आंध्र प्रदेशात आयोजित करण्यात आला होता. आंध्र प्रदेशने सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेला रागी जावा कार्यक्रम 2029 पर्यंत वाढवला आहे. आंध्र प्रदेशच्या सरकारी शाळांमधील 21 दिव्यांग मुलांच्या एका गटाने एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची ऐतिहासिक ट्रेकिंग मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. आंध्र प्रदेश सरकारने 13,000 कोटी रुपयांचे विशाल मशरूम मिशन सुरू केले आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नादेंडला भास्कर राव यांचे निधन झाले आहे. प्रश्न 10. नुकतीच JL-3 म्हणजेच चुलांग-3 नावाच्या अणु क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाद्वारे घेण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. चीन. स्पष्टीकरण. नुकतीच चुलांग-3 नावाच्या अण्वस्त्रवाहक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी चीनद्वारे घेण्यात आली आहे. चीनी नौदलाने हे क्षेपणास्त्र त्यांच्या एका अणुपाणबुडीतून प्रशांत महासागरात डागले, ज्याची मारा करण्याची क्षमता 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रॉनमिनबी. राष्ट्रपती शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जारी केलेल्या अहवालानुसार 2026 मध्ये सर्वाधिक परकीय चलन साठा असणारा देश चीन बनला आहे. चीनच्या क्लाइंग शाइन ला जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. आशियातील AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप क्लस्टरमध्ये बीजिंगने पहिले स्थान मिळवले आहे. चीनने निओ नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक चिपला मंजुरी दिली आहे. भारत-चीन सीमा प्रश्नांवरील सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या कार्यकारी यंत्रणेची 35वी बैठक बीजिंग येथे आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 11. नुकतीच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी दाक्षायणी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. केरळ. स्पष्टीकरण. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजेच SC आणि ST मधील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना उद्योजक बनवण्यासाठी केरळ सरकारने दाक्षायणी योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव संविधान सभेतील पहिल्या दलित महिला प्रतिनिधी दाक्षायणी वेलायुधन यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. केरळ राज्याची माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री VD सतीशन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी. केरळमध्ये प्राण्यांच्या सर्वाधिक नवीन प्रजातींचा शोध नोंदवला गेला आहे. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली. इचाथाला केंडाइकॉन्मिगटा नावाच्या माशाची एक नवीन प्रजाती केरळमध्ये शोधण्यात आली आहे. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक ही डिजिटल प्रणाली लॉन्च करण्यात आली आहे. भारताचे पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय केरळमध्ये स्थापन करण्यात आले आहे. सर्व प्रशासकीय स्तरांवरून भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी केरळमध्ये प्रोजेक्ट झिरो सुरू करण्यात आला आहे.
केरळ विधानसभेचे 25वे अध्यक्ष म्हणजेच स्पीकर म्हणून थिरुवंचूर राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे. केरळ सरकारने भारताचा पहिला समर्पित कॅबिनेट स्तरीय एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता पोर्टफोलिओ लॉन्च केला आहे. प्रश्न 12. नुकतीच कोणत्या राज्यातील नैसर्गिक इतिहास संग्रहालयाला भारताचा 21वा जैवसंग्रह भांडार म्हणून घोषित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मिझोराम. स्पष्टीकरण. नुकतेच मिझोराममधील नैसर्गिक इतिहास संग्रहालयाला भारताचा 21वा नामांकित जैवसंग्रह भांडार म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे संग्रहालय मिझोराम विद्यापीठाच्या म्हणजेच ऐझॉलच्या अंतर्गत काम करते. मिझोराम राज्याची माहिती. राजधानी ऐझॉल. मुख्यमंत्री लालदुहोमा. राज्यपाल जनरल व्ही.के. सिंग. आता पाहू मिझोरामशी संबंधित इतर चालू घडामोडी. मिझोराम सरकारने दृष्टिहीन व्यक्तीसाठी शैक्षणिक संधी सुधारण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत करार केला आहे. जीआय म्हणजेच भौगोलिक मानांकन प्रमाणित आल्याच्या शेतीसाठी मिझोरामने अदरक म्हणजेच आले मिशन सुरू केले आहे. मिझोराम सरकारने आपत्ती व्यवस्थापन माहितीसाठी खोआरेल ॲप लॉन्च केले आहे. चापचार कुट सण मिझोराममध्ये साजरा करण्यात आला. मिझोराममध्ये एका नवीन रीड स्नेक प्रजातीचा शोध लागला आहे. पंतप्रधान मोदींनी मिझोराममध्ये भैराबी सैरांग या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. मिझोरामच्या विधानसभेने भिक्षुकीवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने म्हणजेच एसआयने मिझोरामच्या लुंगफून रोपुई ला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केले आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कोणत्या राज्यातील मलिहाबादी आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, उत्तर प्रदेश. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द बी ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. अबी अहमद यांची इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले आहे. नॉर्वेमधील प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह एआय उपकरणांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घातली जात आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीत अन्नस उत्सव 2026 चे आयोजन केले होते. फिफाने नेपाळच्या फुटबॉल संघाला निलंबित केले आहे. पश्चिम बंगाल सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केले आहे. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली आहे. भारतीय यूपीआय प्रणालीचा स्वीकार करणारा ग्रीस हा 10वा देश ठरला आहे. तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर बिनोय जॉर्ज यांची उरुग्वेमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणामधील एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे. चीनच्या क्लाइन शाइन ला जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये खीर भवानी मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेल कब्रस्तान शोधले आहे. महेश दीक्षित यांची इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबीचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन जीबी हे भारताचे 97वे ग्रँडमास्टर बनले आहेत. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मेघालयमध्ये करण्यात आले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी मिशन कायाकल्प कोठे सुरू करण्यात आले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.